लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिग्वत येथे दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक संपन्न. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम. नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचे महत्त्व पटवून दिले. दिग्वत येथे पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 आणि कृषी विभाग चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या पुढाकारातून सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात प्रभावी जैविक कीटकनाशक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दशपर्णी अर्क हा सेंद्रिय शेतीमध्ये वापरला जाणारा एक अत्यंत गुणकारी आणि पर्यावरणपूरक जैविक कीटकनाशक आहे. कडुलिंब, करंजी, निरगुडी, सीताफळ, धोत्रा, पपई, कनेर, मोगली, एरंड यासह विविध वनस्पतींची पाने, मिरची, लसूण, गोमूत्र आणि गायीचे शेण यांचा वापर करून हा अर्क तयार केला जातो. पिकांवरील विविध किडींचे नियंत्रण करण्यासाठी तसेच पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा अर्क नैसर्गिक ढाल म्हणून कार्य करतो. यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी दशपर्णी अर्काचे फायदे शेतकऱ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितले. या अर्कामुळे पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कीटकांना अंडी घालण्यापासून परावृत्त केले जाते, रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च कमी होतो, तसेच पर्यावरण व मानवी आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी भट्टू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे, मंडळ कृषी अधिकारी संजीव गोसावी, उपकृषी अधिकारी रावसाहेब पाटील तसेच कृषी सहाय्यक संगीता मिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी लक्ष्मण गांगुर्डे, प्रताप गांगुर्डे, महेश गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, शरद गांगुर्डे, भरत गांगुर्डे, साहेबराव बनकर, सोनू गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, सोपान अरतनूर, तानाजी वाघमोडे, किशोर गांगुर्डे, गोरक्षनाथ गांगुर्डे, शशिकांत गांगुर्डे, रसाळ यांच्यासह वंदना गांगुर्डे, वैशाली गांगुर्डे, रोहिणी गांगुर्डे, संगीता गांगुर्डे, लता गांगुर्डे आणि गावातील महिला बचत गटातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रात्यक्षिकामुळे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.